करूनही आपण देवापर्यंत का पोहोचत नाही त्याच्यासाठी दृष्टांत. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आणि मला स्वाभिमान आहे मी शेतकरी असं. का त्याचं कारण सांगतो. या जगातले जर खरंच सर्वात मोठे हिरो असतील, सर्वात मोठे स्टार जर भारत देशात कुठले असतील तर माझ्या दृष्टीने दोन आहेत. एक स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या देशाचं रक्षण करतो तो सीमेवरचा जवान, हा देशातला खरा हिरो आहे. आणि दुसरा हिरो जर कोणी असेल, रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या आणि माझ्या दोन वेळची अन्नाची व्यवस्था करतो तो शेतकरी. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठे स्टार आहेत, सर्वात मोठे हिरो आहेत आणि आपल्याला त्या गोष्टीचा स्वाभिमान असला पाहिजे. आपण शेतकरी आहोत सर्व. माझं प्रामाणिक मत आहे, कोरोना काळात लक्षावधीचं उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती. सर्वांनी अनुभवलं असेल. कोरोना काळात एका दिवसाला लाख रुपयाचं उत्पन्न काढणारी कंपनी बंद होती. पण माझ्या देशातला एकही नागरिक उपवाशी झोपू नये याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा फक्त शेतकरी होता महाराज. बरोबर आहे की नाही? म्हणून सर्वांना आनंद वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटलाच पाहिजे. पण शेतकऱ्याची मोठी समस्या सांगतो मी तुम्हाला. एक, आतोनात प्रयत्न करून कष्ट करून सुद्धा त्याला निसर्ग राजा साथ देत नाही. आणि जेवढं उत्पन्न त्याने आज पिकवलेलं आहे त्याला योग्य भाव मिळत नाही. म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती आता आहे, शेतकरी पोरसले कोणी पोरच देवाला तयार नाही हो. कोणी विचार करत नाही. लग्न करायचं सांगितलं आमले सरकारी नोकरीवाला पाहिजे. सरकारी नोकरी म्हणजे काय? झाडे का हलवताच पाला पडतीन बखाले. एवढी कमाल आहे. सर्व नोकरी शोधतात महाराज. प्रत्येकाने नोकरी करावी. भगवंताने ज्याचं त्याचं काम त्याला नेमून दिलेलं आहे. प्रत्येकाने नोकरी करावी, व्यवसाय करावा, पण शेती जरी कोणीतरी केली पाहिजे ना. मला प्रामाणिक सांगा, कोरोना काळात जर शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं नसतं तर काय वीट आणि सिमेंट खाल्लं असतं का आपण? आता बटा हा म्हणतस आणि पोर जेवण टाइमून तर नोकरीवाला पाहिजे. केवढी समस्या आहे. त्या शेतकरीने काय करू बरं बटा टेन्शन नाही लागणार. त्या सुकाय चालणार शेतकरी बागी बागी विचार करी करी. मोठी समस्या आहे. शेतकरी कमी नाही. मी प्रामाणिक सांगतो, माझे मित्र, माझं एज्युकेशन झालं, ग्रॅज्युएशन करून मी घरी राहिलो. बरोबरीचे मित्र कोणी पुण्याला कोणी मुंबईला नोकरीला गेले. मला भेटायला आले की मी शेतात काम करायला. महाराज काय करतात म्हटलं शेती. मला आवड त्या गोष्टींची, मला स्वाभिमान आहे. हा, आपला जन्म ज्या मातीत झाला एक दिवशी त्या मातीत आपल्याला जायचंय. आणि शेती ही आपली आई आहे. शेतीची सेवा करायला कसली लाज? बरोबर आहे की नाही? स्वाभिमानाने सांगतो. महाराज काय तुम्ही एज्युकेटेड माणसं असून घरी शेती करतात, उत्तम नोकरी करू शकतात तुम्ही. म्हटलं मला याच्यात आनंद आहे, मला समाधान आहे. आणि नंतर कालांतराने लग्न झालं व्यवस्थित. त्यांची मिसेस त्यांच्या बरोबर ट्रॅव्हल्सने 1500 रुपयाचं तिकीट करून पुण्याला मुंबईला गेली. कोरोना आला. जी बहीण आता 1500 रुपयानं तिकीट काढीसन ट्रॅव्हल्स मा झालं होती तर तैन दूधना टँकरले हात दिसन घरवणी. ये माय तुला ट्रॅव्हल्स मा जावाने औषध काय हरकत नाही, जा ना, उत्तम, मला आनंद आहे. मग त्या घर उन्हात घरी सन रोज मला भेटायला येत. महिना 2 महिना वयनात मग एटीएम मधला बटा बॅलेन्स संपी गे. मग त्या 35,000 रुपया पगार कमावणारा माणसं माले म्हणेल महाराज कधी वखाव इथं देखाव. म्हणतो बो माटीले माटी सारखं वन पडस कसाले शेण हात भरतस र तुम्ही. डोळ्याले ग्वागल शर्टिंग करेल तुम्ही वडावणीत आहोत ना मागे. नाही महाराज परीक्षा घेऊ नका. आते आहे का 35,000 रुपये पगार कमावण्याला माणसाला या पट्ट्याने शेतात बाजरी कापायला लावली होती दादा. हा, म्हणून सांगतो शेतकऱ्याचा कोणी हात धरू नये, शेतकऱ्याचा पायच धरावे महाराज. बरोबर आहे की नाही? फक्त काही गोष्टींनी साथ दिली तर आज पण ब्रँड येते, उद्या शेतकरी सारखा सुखी जीवन नाही. दिवसभर पती पत्नीने शेजारी काम करायचं. तथाना चाचवर बाई, आताना चाचवर माणूस, निंदू बी लागू बुगले बी फेकी देव. इथलं तिथलं मदत करणं पडत. त्यांशिवाय पर्याय नाही. तिने सांगा गल्लाच बरे आणा तर तेवढं बी देणं पडत. आणि द्या फक्त राहू द्या टिकाडा तरच मजा आहे. बेटी राण्याने अवघड समस्या आहे. जसं चाली तसं चालावं. आणि ती करणार ना. स्वयंपाक तुम्ही करता, लाकडं लावण काम आमनाकडे ना. उभ्या लावण काम तसं उभ्या लावून काम आमले चांगलं आहे. करायला पाहिजे मदत. खरं सांगा कुकर मा भात त्या टाकताना शिट्ट्या आपण मस्तच का नाही. जो का मग पोरं त्या टाकताना जो का आपण देतच का नाही. एवढं तरी बरं आहे. अजून आपण लिमिट मायात काही दिन मग असं सांगते त्या मी 2 दोस्त तुम्ही निपई टाकावा. आज अवघड काम आहे. आज तरी बरं आहे. आज बी स्वयंपाक त्या करा ही टाइम. त्या जर गावले घ्यात ना आपले स्वयंपाक बी येत नाही. आपली एकच आयटम येस खिचडी. ती खिचडी बी 3 प्रकारनी राहत. खाली जळगाव, मधमा चिखलदरा,
आणि वरती तांदूळ वाडी त्यांना बी तू कडीपत्ता दम मारत नाही आते कडीपत्ता ना असं उई झाले अशी भाजी नाही त्यांना कडीपत्ता नाही बा असं का बरं टाकतस काय माहिती एक घर चहा प्यावल गो ती ताईने चहा मा कडीपत्ता टाकीच नाणेल म्हणतात ताई चहा मा कडीपत्ता चांगला लाग म्हणतात त्यानाच काढा उकडीसन पाहिजे देती खरं सांगू का तुमनाशिवाय मजाच नाही परमार्थ तुमनामुळे संसार तुमनामुळे तुम्ही जर गाव घेत ना या झाडू बी मारतात नाही तड्यात लोटतात नाही तड्यात बटतात खंड्या मस्त घरनी मसन काही करा टाकतस त्या तुमनामुळे वाजा गाजा आहे नाही तर अवघड समस्या आहे मला मी तर म्हणतो परमार्थ करायचा असेल तर मातृवर्गाने संसार करायचा असेल तर मातृवर्गाने तुम्ही कटे मागे बिरायना नेत ना हो कटे मागे तुम्ही सांगा बरं तुम्ही नगरसेविका महिला नगराध्यक्ष सरपंच आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि एक ना दोन घर करणाऱ्या नाही तुमना कल्याणी तथान्या तुम्ही चांगल्या तुमच्याशिवाय बजेटच नाही डायरेक्ट कंडक्टर सुद्धा बाया वेग्यात म्हणतं कंडक्टर आता एसटी मा गर्दी देखो दादा फक्त बायाच बाया कथे बी का बरं बरोबर वय का तुम्ही हाफ तिकीट पहिली गोष्ट इथली हाफ तिकीट देवानी गरज नाही होती पहिले जा हाफ तिकीट मुळे गर्दी कठी बी घ्या तुम्ही गर्दी एसटी मा चन्न मी पट्या बायाच बाया कंडक्टर बी बाई म्हणता आपला बजेट बटवणी उत्तर आडून खाली एवढं बरं आहे फक्त ड्रायव्हर अजून माणूस आहे आणि मन असं म्हणणं आहे ड्रायव्हर माणूसच पाहिजे का बरं कंडक्टर चंग चावायता कोणता लिमले ठोकी दिशा तुम्ही काही समजावं म्हणून मातृवर्ग पाहिजे महाराज माझा विषय होता दोघी शेतकरी